श्री स्वामी समर्थ वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत पनीर फ्रँकी। त्यासाठी मी साहित्य घेतले एक टोमॅटो, एक कांदा उभा कापून घेतला आहे, कोबी, शिमला मिरची, कोथिंबीर आणि पनीर आहे आणि शेजवान चटणी घेतली मी। इथे मी छोटे छोटे 3 चपात्या घेतलेत। तर चला तर मग आपण त्याची भाजी बनवून घेऊया। पहिली मी तिथं 2 लसूणच्या कुड्या बारीक चिरून टाकले। उभा चिरलेला कांदा घालून घेते। तो भाजून घेऊया आपण। फास्ट गॅसवरती भाजायचं सगळं। त्याच्यामध्ये आपण कोबी ॲड करून घेऊया। शिमला मिरची ॲड करूया आपण। टोमॅटो पण घालून घेऊया। नमक घातले आणि मी थोडीशी चटणी टाकते याच्यामध्ये, कारण मी याच्यामध्ये हिरवी मिरची कापून नाही टाकले, कारण माझा मुलगा खाणार आहे तर ते तोंडामध्ये येऊ शकते, त्यामुळे थोडीशी चटणी टाकते आणि पनीर घालून घेते। थोडीशी शेजवान चटणी घालते। मी सोया सॉस वगैरे नाही वापरले यासाठी। कोथिंबीर ॲड करते। चला आपली भाजी तयार आहे। आपण याला चपातीला तूप लावून घेऊया एक साईडने आणि थोडीशी वरून शेजवान चटणी पण लावून घेऊया आणि भाजी भरून घेऊया। आपलं स्टफिंग केलेलं ते भरून घेऊया आणि चपाती दुमडून तव्यामध्ये पसरून घेऊया एकसारखे। तव्याला तूप लावून घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये तिन्ही एकसाथच ठेवते मी। अशा प्रकारे ठेवून मी तूप लावून घेते। साईडने थोडं सोडून वरतून लावून घेते थोडं थोडं तूप। एक साईडने खरपूस होईपर्यंत भाजून घेते आधी। अशा प्रकारे दाबून भाजून घेतले की लवकर भाजते। पलटी मारून बघूया। अशा प्रकारे एक साईडने आपली भाजून झालेली आहे। आता दुसऱ्या साईडने आपण भाजून घेऊया। एक साईडने अशी खुसखुशीत झाली अशी। हे पहा कडक आहे। चला तर आपली या 2 तयार झालेल्या आहेत। ही तिसरी थोडीशी नॉर्मल कच्ची वाटते, अजून कडक नाही झाली। त्याला शेकून घेऊया। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून सांगा। लाईक आणि सबस्क्राईब पण करा। थँक्यू।